वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण आपण गव्हाच्या कुरड्या बनवणार आहोत। त्यासाठी आधी गहू 4-5 दिवस भिजू घातले होते, त्याचं 2 दिवसांनी पाणी चेंज केलं। आता गहू मस्त असे भिजलेले आहेत, बारीक झालेत। आता आपण ह्याचं गाळून पाणी काढणार आहोत आणि पीठ बनवणार आहोत, चीक काढणार आहोत। आता आपण ह्याचा चीक काढणार आहोत गव्हाचा आणि ह्याच्या कुरडी बनवणार आहोत। चांगलं 5 दिवस मस्त गहू एका डब्यामध्ये भिजू घालून ठेवायचे। करायचं असेल जर लवकर गहू चांगले झाले पाहिजे असेल तर उन्हाखाली डब्बा ठेवला तरी चालेल। उन्हाखाली डब्बा ठेवल्याने उष्णतेने गहू पटकन मऊ होतात। हे बघा मस्त असे गहू भिजलेत, कारण असं दाबल्यावर पण ह्याच्यातून चीक बाहेर निघतोय। आता आपण ह्याला मस्त मिक्सरमध्ये काढून घेऊन चीक काढूयात आणि ह्याचा जो चोथा उरल तो फेकून द्यायचा। जर कोणाकडं पाटा असेल, पाटा वरवंटा, तर तुम्ही त्याच्यावर वाटलं तरी चालेल, पण मिक्सरमध्ये थोडं पाणी ॲड करायचं, कारण गहूमुळे मिक्सरमध्ये असं आवाज येतो। तर पाणी ॲड केलं तर बरोबर बारीक तर थोडी पेस्ट होते। जास्त बारीक चोथा नाही काढायचं आहे, थोडं भरड काढायचं आहे, नाहीतर मग हे पीठ लाल होतं आणि कुरडी पण लाल येते। त्यामुळं असं थोडंसं भरड काढायचं आहे, जास्त पण बारीक नाही काढायचं। त्याच्यामधला रस व्हाईट काढून घ्यायचा, चीक जो असतो तो चांगलं दोन्ही हाताने मळून घ्यायचं त्याला, आणि मग असा त्याचा चोथा बाहेर काढायचा। ह्याच्यात थोडं पण असं व्हाईट ठेवायचं नाही, सगळं हात दोन्ही हाताने मळून काढायचं। बघू शकता असं फेस तयार होतो, त्याच्यामधलं सर्व चीक निघालेला आहे। ह्या डब्यावरती एक कपडा बांधूयात आणि मग त्याच्यामधून चीक गाळून घेऊयात, जेणेकरून जो चोथा राहिला असेल ह्याच्यामध्ये तो निघून जाईल। त्याच्यामुळे आपण आता ह्याला कपडा बांधूयात आणि मग गाळून घेऊया। कॉटनचा कपडा बांधायचा, जेणेकरून त्याच्यातलं चीक गाळून काढता येईल आपल्याला खाली आणि निघलही, त्यामुळे कॉटनचाच कपडा यूज करायचा। आता आपण हा कपडा बांधलेला आहे डब्याला, आणि हा कपडा थोडासा वल्ला करायचा। जेवढा भाग आपण ह्याला बांधणार आहोत गाळायसाठी तेवढा कपडा वल्ला करून घ्यायचा आणि वल्ला कपडा बांधायचा, आणि मग त्या कपड्यावरती थोडंसं मीठ लावायचं, जेणेकरून जे पीठ आहे आपलं चीक ते चिपकणार नाही ह्याला। त्यासाठी पूर्ण कपड्याला मीठ लावून घ्यायचं, जेवढं आपण गाळणार आहोत तेवढ्या भागाला मीठ लावायचं, थोडंसंच लावायचं, जास्त नाही। बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मीठ लावून घ्यायचं आहे कपड्यावरती। पूर्ण असं त्याच्यामधलं चीक काढून घ्यायचं दाबून, आणि मग आता हा चोथा निघालेला नाही, हा परत पाण्यामध्ये टाकून बाजूला काढायचा, जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडंसं चीक राहिलेला असेल तो पाण्यामध्ये निघून जाईल। त्याच्यामुळे ह्याला परत पाण्यामध्ये टाकायचं। चीक आपण काढलेला आहे तो असं मस्त गाळून घेऊयात, बघू शकता। असं हलवू, कारण जर राहिला असेल चोथा तर तो निघून जाईल। गेलं ना मग काय खरं नाही। चीक काढायची मिशन पण भेटते।
आता चोत्यामध्ये पाणी टाकूया जेणेकरून तो चीक जो असेल तो निघून जाईल. चांगलं मळून घ्यायचं त्याला दोन्ही हाताने. बघू शकता चीक पिकतोय त्याच्यामधून. आता सुद्धा एवढं असं चीक निघालेलं आहे. आता आपण ह्याला पण गाळून घेऊयात. आता ह्याला 1 दिवस असंच झाकण लावून ठेवायचं आहे. चीक हा आपला निघालेला आहे. आता 1 दिवस ह्याला झाकण लावून ठेवायचं. परत नेक्स्ट डे ह्याचं झाकण काढून ह्याच्यावरती जे पाणी येईल ते काढायचं आणि मग ह्याचं असं घट्ट असं गॅसवरती तयार करायचं चीक आणि त्याच्यानंतर मग पापड्या करायला घ्यायच्या. आता आपण ह्याच्यावरचं पाणी काढलेलं आहे. आता बघू शकता चीक. आता आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे 3 तांबे एवढं पाणी आहे आणि जेवढं चीक आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकावं लागतं. त्यामुळे आपण पहिले तर 3 तांबे एवढं पाणी उकळायला ठेवलं आहे. मग त्याला उकळी आली का मग आपण ते चीक त्याच्यामध्ये टाकून फेटून घेऊ आणि मग थोडं थोडं पाणी ॲड करत जाऊयात. आता ह्याला आपण झाकण घालून ठेवूयात आणि थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकायचं. ह्याच्यातलं थोडं पाणी काढूयात. हे बारकं पातेलं एवढं मीठ टाकूयात. हे 1 मुठी एवढं मीठ आहे. मीठ चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये चीक टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये चीक टाकून घेऊ. मस्त असं हाटून घ्यायचं नाही तर गाठी तयार होतात. बघू शकता चीक मस्त असा तयार झालेला आहे. एक पण गाठ दिसत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यावर ताट ठेवूयात आपण. थोडंसं वाफल 10-15 मिनटासाठी ठेवून देऊ. ताट काढूयात आणि बघूयात शिजलं का. झालंय कसं अशी तार आली की समजायचं की आपलं चीक तयार झालेलं आहे कुरडीसाठी. बघू शकता. आता आपण थोडा वेळ 5-10 मिनटं असंच ठेवू आणि कुरडी करायला घेऊयात. आपण टाकले आहे. आता ह्याच्यावरती आपण कुरडी टाकून घेऊयात. आता आपण सोऱ्यामध्ये चीक टाकून घेऊ. बघू शकता किती मस्त अशी कुरडी होत आहे. बघू शकता मस्त अशा आपल्या गव्हाच्या चिकाच्या कुरड्या सुकलेल्या आहेत आणि मस्त असं झाल्या. आता आपण ह्याला तळून बघूया. तळून बघू. आता गरम झाले. आता आपण टाकून बघूयात कुरडी. शकता मस्त अशी कुरडी मोठी झालेली आहे. आता आपण ही कुरडी आणि ही कुरडी बघूयात. बघा फुलून किती मस्त अशी मोठी कुरडी झालेली आहे आणि चवीला सुद्धा मस्त झाले.